हरिओम. मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपण जोशी काकांसोबत योग ग्रंथाचा अभ्यास करतोय. सगळ्यांना नम्र विनंती की त्यांनी आपले ऑडिओ व्हिडिओ कृपया बंद ठेवावे. धन्यवाद. हरिओम. पुढील सूत्रे जोशी काकांकडे. सर्वांना हरिओम. श्रद्धायोग मधला पाठ दुसरा सुरू करतोय आपण. विषय श्रद्धा म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न आहे. नेहमीप्रमाणे प्रार्थनेने सुरुवात करूया आपण. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगवरा भीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तास्तुतिममरगणैर्व्याघ्रकृत्यं वसाद्नं विश्वाद्यं विश्वबीजं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रम् मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. ज्ञानरूप स्वामीजी, शक्ती शांतीरूप महाशिन बंधू यांना नम्र नमस्कार. माझे अध्यात्म वेदांत शास्त्रातील सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख उर्फ डॉक्टर काका यांना साष्टांग दंडवत आणि उपस्थित सर्व श्रोते आपल्या हृदयातील ईश्वराला सादर प्रणाम. राष्ट्र कल्याण प्रार्थना. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वैचारिक वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. मागच्या पाठाचा थोडासा आढावा आपल्या लिंक राहण्यासाठी आणि ज्यांनी कोणी ऐकलं असेल गेल्या वेळी त्यांना थोडंसं कळावं म्हणून. स्वामीजी आपल्याला योग ग्रंथात सांगतात, शक्ती योग ग्रंथामध्ये, की संपूर्ण निष्ठा बाळगा. श्रद्धेचा विषय आहे. ते म्हणतात की मी तुमच्या समोर असताना ज्ञानतत्पर राहा, समोर नसताना भावतत्पर राहा. म्हणजे मिळालेल्या ज्ञानाच्या शंका काढू नका. संपूर्ण ज्ञाननिष्ठा बाळगा म्हणजे श्रद्धा ठेवा. या स्थितीत तुम्हाला उत्कृष्ट प्रत्यय येतील. आणि अशाबद्दल खात्री पटलेले लोक एकत्र आले तर त्यांच्या विचारांची श्रद्धायुक्त एकता प्रचंड शक्ती निर्माण करेल आणि त्यामुळे प्रचंड कार्य निर्माण होऊ शकेल. त्यासाठी श्रद्धेने स्वावलंबी साधना कशी करावी, जे वाचलं जे ऐकलं त्याचं चिंतन करावं, स्वतःच्या मनाची खात्री पटवावी आणि मग या प्रक्रियेने आपलं सर्व शरीर बदलतं याचा अनुभव घ्यावा. एक अट आहे, स्वामीजी सांगतात, ती अशी की वर्तन हे समता आणि नीतियुक्त असलं पाहिजे. समतेचं वर्तन आणि नीतियुक्त वर्तन असलं पाहिजे. कारण हे असं वर्तनच खऱ्या स्वार्थाचा मार्ग आहे. एकदा तुमच्या मनाने अहंकार सोडला, खूप अवघड गोष्ट आहे, परंतु प्रयत्न करत राहिलं पाहिजे. एकदा तुमच्या मनाने अहंकार सोडला
की तुमच्यातील चेतन शक्ती देखील साधना प्रयत्नाने तुमच्या स्वतःच्या ज्ञानशक्तीशी रेझोनेट ठेईल. आणि हा एक जो प्रत्यय येईल हा एक अपूर्व स्वावलंबी असा आनंद असेल. म्हणून स्वावलंबी साधना कशी करायची ते आपल्याला स्वामी सांगतात. आणि स्वामीजी आपल्याला काय काय देऊ इच्छितात हे आपण मागच्या वेळेला बघितलं होतं. त्या संदर्भात नाथ महाराजांचा एक अभंग आहे. नाथ महाराज म्हणतात, भगवंत प्रत्यक्ष मोक्ष द्यायला बसलाय, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नोहे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तो आहे संचिताचे. सगळ्या जीवांचा तो सांभाळ करतोय, मग तुलाच फक्त तो मोकळा सोडेल भगवंत असं कसं होईल. आणि म्हणून त्यांनी तुला ज्या स्थितीत ठेवलंय त्या स्थितीत तू तसा राहा. याचा अर्थ प्रयत्न करू नको, प्रयत्न भरपूर कर, परंतु प्रयत्नाला जे काही फळ मिळेल ते तू कौतुकाने पहा. कौतुक तू पाहे संचिताचे. कारण फळ नेहमी अपेक्षित मिळतं असं नाही, ते निसर्गाचं नियोजित फळ आपल्याला मिळतं. ते कधी खूप चांगलं असू शकतं, कधी वाईट असू शकतं. म्हणून जैसी स्थिती आहे तैशा परी राहे असं नाथ महाराज म्हणतात. आणि भगवंत प्रत्यक्ष मोक्ष द्यायला बसलेले आहेत. प्रत्येक जण मोक्षाचा अधिकारी आहे. मग जर चिंताच करायची असेल, काळजीच करायची असेल, तर आपल्याला मोक्ष कसा मिळेल याची चिंता करा. त्याच्याजवळ मोक्ष मागा. आणि ते सोडून यक्किसची देहाची आणि संसाराची व्यर्थ चिंता करणं हे बरोबर नाही. आणि गोंदवलेकर महाराज म्हणतात ह्या संबंधात की ते म्हणतात की आम्ही दुकानं टाकले केशर कस्तुरीचे, पण आमच्या समोर गिऱ्हाईक येतात ते सगळ्या हिंग मिऱ्याचे. म्हणजे केशर कस्तुरी आम्ही तुम्हाला द्यायला बसलोय, पण तुम्हाला काय हवंय? हिंग आणि मिरे हवेत. मग ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये स्वामीजी काय आपल्याला देऊ पाहतायत ते आपण मागच्या वेळेला बघितलं होतं. स्वामीजी म्हणतात आम्ही तत्व पुढे मांडतो आणि निस्वार्थपणे शक्तीही देऊ शकतो, पण ती आमच्याकडूनच घेतली पाहिजे असं मुळीच बंधन नाही. आणि आम्ही निस्वार्थपणे द्यायला तयार असतो याचा अर्थ घेणाऱ्याने ती सुद्धा त्यागपथ्याशिवाय वापरावी असा आम्हाला अजिबात अभिप्रेत नाही. आणि मागणंच मागत असेल तर स्वामीजी काय सांगतात, काय मागणं मागा? अग्निनारायणाकडे आत्मज्ञानाचं सुख मागा. अग्निनारायणाला सांगा, दोषान् स्मरामि त्वां शरणं प्रपद्ये, गुणान् स्मरामि त्वां शरणं प्रपद्ये, आत्मज्ञानाय च त्वां शरणं प्रपद्ये. आणि हे सगळं साध्य होण्यासाठी काय करायचं, काय साधना करायची, तर तीही सांगतात याच प्रार्थनेमध्ये. अहंकार गळो, अज्ञान पळो, जमवून घेण्याची शक्ती उपजो. अशी सगळी साधनेची ध्येय आणि साधनाचा मार्ग आपल्याला स्वामीजी सांगतात. तसा प्रयत्न जर आपल्याकडून झाला तर क्रमविकास घडेल, आध्यात्मिक क्रमविकास घडेल. आणि हे सगळं आपल्याला स्वामीजी देऊ पाहतायत. जन्म मृत्यूच्या विळख्यातून सोडवण्याचा मार्ग दाखवतायत. आणि म्हणून स्वामीजी आपल्याला काय देऊ पाहतायत हे समजून घेतलं पाहिजे. ते आपल्याला अधिक स्पष्टपणे श्रद्धायोग ग्रंथातून समजून घ्यायचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि त्यासाठी आज आपण श्रद्धा म्हणजे काय, की कुणी, कुणावर, कशासाठी, कशी ठेवायची, या सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता ही श्रद्धा ही एक आध्यात्मिक संकल्पना आहे. म्हणून त्या शास्त्रातून, अध्यात्मशास्त्रातून ती नीट समजून, सविस्तर समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. परमपूज्य डॉक्टर काका यांनी साधक सोपान नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे साधकांनी काय काय पद्धतीने प्रयत्न करायला त्याच्याबद्दलचा तो ग्रंथ लिहिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये हे आध्यात्मिक विचार मांडलेले आहेत. त्यातले जे काही महत्वाचे विषय, रिलेव्हंट विषय आहेत ते आपण बघूया. विषय कदाचित थोडा अवघड वाटेची शक्यता आहे, पण आपण जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करू. आता पहिला गोष्ट आहे की श्रद्धेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या भावनेपेक्षा आपल्या भावाचं महत्व जास्त आहे. भावनेपेक्षा भावाचं महत्व जास्त आहे. दोन शब्द आहेत, भावना आणि भाव. समजून घेऊ आपण या.
समजा एखादं सुंदर सरोवर आहे, मोठं सरोवर आहे. लहान तळ्याचं नाही उदाहरण घ्यायचं, सरोवराचं उदाहरण घ्यायचं. कारण तळ्यामध्ये काय असतं, तळ्यामध्ये इकडे जरी कोणी उडी मारली तर सगळ्या लाटा सगळीकडे जातात, सगळ्या काठावर जातात. आणि तसं आमचं अंतःकरण पुष्कळवेळा तळ्यासारखं असतं. तळ्यासारखं म्हणजे कसं, कुठेही काही झालं, खुट झालं म्हणजे त्याचे सगळे परिणाम आमच्यावर होऊन जातात. हा मला बोलला, हा चूक वागला, याने माझा अपमान केला, माझ्या मनासारखं झालं नाही, अशा सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्या सगळ्याचे परिणाम आपल्या अंतःकरणाच्या तळ्यावर होत असतात. पण मोठं जर सरोवर असेल तर त्या मोठ्या सरोवरामध्ये असं होत नाही. कुणीही काही त्याच्यात टाकावं, कुठेही लाटा उसळू देत, कुठेही तरंग उसळून देत, कुणी बुड्या मारू देत त्याचे, हा तरंग काही एका काठावरून दुसऱ्या काठापर्यंत जात नाही, कारण ते विशाल असतं. आणि अगदीच खूप मोठा आघात झाला तर काठापर्यंत एखादा बारीक तरंग पोहोचेल, पण त्या सरोवराच्या तळापाशी मात्र काहीही जात नाही, ते तळ शांत असतं. हा जर विचार केला की मोठ्या सरोवराचा तळ अत्यंत शांत असतो आणि त्या पद्धतीने आपलं अंतःकरण विशाल असेल तर आपल्या अंतःकरणाचा तळ असा शांत असतो. वर खळबळ पुष्कळ होते. आता सरोवरात सुद्धा प्रसंगाने एखादं मोठं जहाज गेलं तर त्या जहाजापुरत्या लाटा यायला लागतात. आणि आपलं नेमकं तसंच होतं. आपल्या भावना ज्या असतात त्या भावनांचं तसं होतं. उत्सव येतात, गणपतीचा उत्सव येतो, मग एक जहाज गेलं, लाटा आल्या, जहाज गेल्यानंतर लाटा परत शांत झाल्या, मग रामनवमीचा जहाज गेलं. म्हणजे काय होतं, जहाज गेलं की तेवढ्या पुरते तरंग उठायला सुरुवात होतात. पुढची कृष्णाष्टमी आली की आणखीन उठतात, हनुमान जयंतीला आणखीन उठतात. अशा प्रसंगाने आपल्या अंतःकरणात तरंग उठतात आणि जातात. प्रसंगाने जयंत्या येत असतात, पुण्यतिथ्या येत असतात आणि अशा पद्धतीने हे आपल्या जीवनात तरंग उठवण्याची व्यवस्था पुष्कळ जुन्या लोकांनी पंचांगात करून ठेवलेली आहे. पंचांगामध्ये सण भरपूर असतात. भारतीय पंचांग आपण उघडला तर रोज काही ना काही ते असतं. त्याचा उद्देश हाच आहे की निदान थोडे तरी तरंग उठावेत. पण हे जे तरंग आहेत, लाटा आहेत, ह्या भावना आहेत, त्या कारणाने होणाऱ्या तळापर्यंत त्या लाटा पोचत नाहीत. तळ शांत असतो. आता ह्या वरती उठणाऱ्या ज्या लाटा आहेत त्यांना भावना म्हणतात आणि तळाच्या ठिकाणी जो शांत असतो त्याला भाव म्हणतात. भावना वरवरच्या असतात, भावना अस्थिर असतात आणि भावनांचं रूपांतर जेव्हा भावामध्ये होतं तेव्हा त्या भावना शांत होतात, त्यांना आराम मिळतो, त्या स्थिर होतात आणि स्थिर भावनांना अस्तित्व आलं की त्याला भाव म्हणतात. भाव शब्दाचा अर्थ आपल्याला ठाऊक आहे. अर्थच अस्तित्व आहे. काय, भाव म्हणजे असणं आणि अभाव म्हणजे नसणं. अभाव म्हणजे नसणं आपल्याला माहिती आहे आणि भाव याचा अर्थ कायमचं अस्तित्व. आपण भावना आणि भाव यातला फरक समजून घेतोय. भावबळे आकळे येरवी नाकळे, संत ज्ञानदेव म्हणतात. त्यांच्या हरिपाठातला या अभंगाची एक ओळ आहे. याचा अर्थ असा आहे, ते पूर्ण असं आहे की भावबळे आकळे येरवी नाकळे, करतळी आवळे जैसा हरी. हा ज्ञानदेव हरिपाठातला एक अभंग आहे. तर त्याच्यात त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो ईश्वर आहे तो ईश्वर निस्सीम भक्तिभावाच्या बळावरच समजतो, म्हणजे आकळतो. इतर कुठल्याही साधनाने किंवा ज्ञानाने तो कळत नाही. आणि म्हणून आपल्याला ईश्वर ज्ञान करून घ्यायचं असेल, ईश्वराची अशी जवळीक साधायची असेल तर आपल्या भावना आहेत त्या स्थिर अशा भावामध्ये राहिल्या पाहिजेत. भावबळे आकळे म्हणजे काय, तर देव असा आहे की 100% निश्चय असेल, सातत्याने आपला भाव असेल
तर तो आकळतो आणि असा नसेल तर आकळत नाही. म्हणून सारांश काय या सगळ्याचा आहे की देव आहे हा भाव ठेवायचा, तो भाव जपायचा. आणि हा जो श्रद्धा भाव आहे तो अत्यंत दृढ हवा, स्थिर हवा, आणि ती आपल्याला खटपट करायची असते, कारण तो सहज नसतो. आता भावनांचं काय होतं ते आपण आपल्या व्यवहारात नेहमी बघत असतो. एक ओळखीचं कुटुंब आहे, त्यांचे गुरु आहेत. त्यांनी गुरूंची जवळजवळ 25 वर्ष तन मन धनाने सेवा केली, आणि 25 वर्षानंतर काहीतरी प्रसंग झाला आणि गुरु शिष्य संबंध बिघडले. आता 25 वर्ष त्यांच्याकडे जात होते, त्यांचं सगळं पाळत होते, आणि 25 वर्षानंतर त्यांनी गुरुकडे जायचं बंद केलं. इथे हा भावभावनांचा कल्लोळ होतो. भाव नसतात, भावना असतात, आणि म्हणून काय असं निष्पन्न होतं. व्यवहारात आपण बघतो प्रेमविवाह जो असतो तो भावना आधारित असतो, बऱ्याच वेळा भावना आधारित असतो असं नाही, परंतु जर भावना आधाराने झाला असला तर संसार एकमेकावर विश्वास असेल तर टिकेल, दुसऱ्याचा विचार करण्याची वृत्ती असेल तर टिकते. नाही तर प्रेमविवाह सुद्धा फक्त भावनेवर आधारित असतील आणि तत्कालिक भावनेवर आधारित असतील तर टिकत नाही. आणि हे सगळे असे मैत्री संबंध असतात. दोन मित्राचे संबंध अनेक वर्षानंतर हा असा वागेल असं मला वाटलं नव्हतं असं म्हणून ती मैत्री तुटते. शेजाऱ्यांचे संबंध असतात, एका संस्थेत काम करणाऱ्या सहकाऱ्यांचे संबंध असतात, कुटुंबाचं असतं. इतकंच काय, आपल्या सख्या मुलांवरील प्रेम हे सुद्धा जर आपण अपेक्षारहित नाही ठेवलं तर पुढे त्रास होतो. बघा, 25 वर्ष मुलाला प्रेमाने सांभाळायचं असतं, भावनेने सांभाळायचं असतं, कौतुकाने सांभाळायचं असतं, सगळं त्यासाठी करायचं असतं. अजून 2 वर्ष जातात आणि मग त्याचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर ती त्याला घेऊन जाते, आणि मग रोज परदेशातून फोन येणारा जो असतो तो आधी 2 दिवसांनी, 4 दिवसांनी, 8 दिवसांनी सुरू होतो. नंतर मग आपल्यालाच आठवण करायला लागते. आणि मग काय परिस्थिती होते की अत्यंत विपरीत परिस्थितीत, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपण मुलांना वाढवलेलं असतं, आणि मग त्यांच्याकडून जर का तशा पद्धतीची आपण जर का अपेक्षा ठेवली तर काय होतं, मग लोक म्हणतात राब राब राबलो, खस्ता खाल्ल्या, रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढं केली, आणि शेवटी काय झालं. थोडक्यात भावना नाही पाहिजेत, कर्तव्याची भूमिका पाहिजे आणि कर्तव्याचा भाव पाहिजे. आणि म्हणून या व्यवहारात सुद्धा भावना आणि भाव हा भाग विशेष महत्वाचा आहे. आणि म्हणून शंकराचार्यांनी असं म्हटलेलं आहे, त्यांनी आता त्यांचं ते आत्मषटक म्हणून नावाचं एक षटक आहे, तो षटक विषय आहे, त्याच्यात त्यांनी म्हटलं मी गुरु पण नाही आणि शिष्य पण नाही. त्यांनी तो विषय खरा खूप महत्वाचा आहे, आपण कधीतरी त्याच्यावर एखादा पाठ जमला तर घेऊया. कोहम आणि सोहम याच्यावर जो उत्तर जे आहे ते त्यांनी मी कोण आहे नक्की आणि मी कोण नाही हे शंकराचार्यांनी त्या आत्मषटकात खूप सांगितलेलं आहे. पण त्या ठिकाणी सुद्धा भावाचं महत्व आहे. आता हे जे सगळी साधना करायची, ही आपली श्रद्धा आपल्याला दृढ करायची, भाव दृढ करायचा, त्यासाठी जे साधक प्रयत्न आहेत त्याला साधन चातुष्टय असं म्हणतात. साधन चातुष्टयामध्ये 4 गोष्टी आहेत. हा खूप मोठा विषय आहे, परंतु आपण फक्त त्याला स्पर्श करून पुढे जाऊ. विवेक, वैराग्य, षट संपत्ती आणि मुमुक्षत्व. विवेक म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय, षट संपत्ती म्हणजे काय आणि मुमुक्षत्व म्हणजे काय, याचा आपण थोडक्यात बघूया भाग. जे नित्य आहे आणि जे अनित्य आहे याचा विवाद, काय टिकणार आहे काय न टिकणार आहे, जे शाश्वत आहे असं काय आहे आणि अशाश्वत असं काय आहे, हा जो विवेक आहे, नित्यानित्य विवेक, त्याला विवेक असं म्हणतात. ऐहिक म्हणजे या जन्मातल्या आणि जन्मानंतरच्या स्वर्ग इत्यादी गोष्टाच्या बद्दल, कुठल्याही फळांच्या भोगाबद्दल पूर्णपणे विरक्त असणं, म्हणजे भोग घेऊ नये असं नाही, परंतु भोगाबद्दल अपेक्षा असणं, याला वैराग्य असं म्हणतात.
आणि शम दम उपरम श्रद्धा समाधान आणि तितिक्षा हे 6 षट संपत्ती याला म्हणतात. शम म्हणजे मनावर नियंत्रण, दम म्हणजे बाह्य इंद्रियावर म्हणजे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियावर नियंत्रण, उपरम म्हणजे फक्त आपल्या कामात पूर्णपणे मग्न असणं, उदासीनपणे काम नाही करायचं, पूर्ण एकाग्रतेने काम करायचं, ज्याच्या पलीकडे कुठेही लक्ष नसतं. ह्यातला चौथा भाग आहे तो श्रद्धा आहे, जो आज आपल्या विषयाचा विषय आहे. आणि तो श्रद्धा याचा अर्थ आपल्या गुरूंच्यावर आणि आपल्या शास्त्रांच्यावर आणि आपल्या संतांच्यावर विश्वास पाहिजे. त्याच्यानंतर समाधान आहे, म्हणजे चित्ताची एकाग्रता आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये, कुठल्याही अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमध्ये चित्त ढळलं नाही पाहिजे, न ढळण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे समाधान. आणि तितिक्षा म्हणजे सुख आणि दुःखाशी द्वंद्व आपल्या आयुष्यात येतात, ती द्वंद्व सहन करण्याची क्षमता याला तितिक्षा म्हणतात. आणि चौथं जे आहे मुमुक्षत्व, म्हणजे नित्याने विवेक हा पहिला भाग, वैराग्य हा दुसरा भाग, शम दम उपरम श्रद्धा समाधान आणि तितिक्षा हा तिसऱ्यातले 6 भाग, आणि चौथ्यातलं मुमुक्षत्व. मुमुक्षत्व याचा अर्थ की साधनेचा अंतिम टप्पा आपला मोक्षाचा पाहिजे, ईश्वर प्राप्तीचा पाहिजे, आणि त्याच्याबद्दल तीव्र इच्छा ज्याला असते त्याला मुमुक्ष असं म्हणतात. आणि साधकत्वासाठी, चांगल्या साधकत्वासाठी किंवा आत्मसाक्षात्कारासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी हे 4 गुण आणि ह्या गुणांच्या पद्धतीने प्रयत्न हे महत्वाचे मानले जातात. आता विवेकाचा थोडा आपण विचार करू. सत्य आणि मिथ्या यातला मुख्य फरक. आता सत्य आणि मिथ्या म्हणजे काय? जे कायम टिकतं त्याला सत्य म्हणतात. ते कधी असतं, काही काळ राहतं आणि परत नसतं, त्याला मिथ्या असं म्हणतात. आणि वेदांत शास्त्रानुसार ब्रह्म सत्यम जगन मिथ्या असं म्हणतात की हे ब्रह्म हे एकमेव सत्य आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी, जग सुद्धा मिथ्या. अर्थात ही संकल्पना समजायला आपल्याला आज नाही वेळ, परंतु ही हळूहळू कधीतरी आपल्याला कळली पाहिजे. ब्रह्म शाश्वत आहे. ब्रह्म ह्या विश्वाच्या अगोदर सुद्धा होतं, विश्व असताना सुद्धा आहे, आणि विश्वाचा लय झाला तरी ब्रह्म असेल, म्हणून ब्रह्म सत्य म्हणतात. आणि हे विश्व आणि या विश्वातल्या सगळ्या वस्तू यांची निर्मिती होते, लाख कोट्यावधी वर्ष असतील, परंतु कधीतरी निर्मिती होते आणि कधीतरी त्याचा लय होतो, म्हणून ह्यांना मिथ्या असं म्हणतात. आणि ह्या जगातल्या असल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मिथ्या म्हणतात. जे काही काळासाठी सत्य वाटतं, काही काळ टिकतं, परंतु कालांतराने ते बदलतं किंवा नष्ट होतं, ते असत्य नाही, खोटं नाही, पण तो आभास आहे, म्हणून त्याला मिथ्या असं म्हणतात. आणि अत्यंत प्रसिद्ध असं उदाहरण अध्यात्मातलं आहे, जे आपल्या बहुतेक सगळ्यांना माहिती असेल, की एखादी दोरी पडलेली असते, अंधार असतो, आपल्या हातात पण काही उजेडाचं साधन नसतं, आणि आपण त्या लांबून त्या अंधारातल्या दोरीला साप समजतो. जिथपर्यंत आपल्याला तो साप वाटतोय, तो साप आपल्याला सत्य वाटतो. खरा तो साप खोटा आहे, तिथे दोरी आहे, परंतु आपण त्याला साप समजतो. आणि जेव्हा आपल्याकडे उजेड येतो, आपण बॅटरी घेतो, त्याच्यावर टाकतो, आणि नंतर आपल्या लक्षात, अरे हा तर साप नाही, तर दोरी आहे. तसं आपल्याला आपल्या स्वतः सकट, म्हणजे आपला तर स्वतःचा विचार करू आपण, स्वतःचा विचार सुद्धा कसा मिथ्या आहे, म्हणजे आपण स्वतः कसे मिथ्या आहोत. तर बघा, आता समजा माझं वय 75-77 वर्षाचं असेल, तर 100 वर्षापूर्वी नव्हतो, आत्ता मी आहे, 100% आहे, परंतु अजून 25 वर्षांनी 50 वर्षांनी मी असेलच असं नाही. म्हणजे जो नव्हता, काही काळ आहे आणि पुढे नसतो, ह्या सगळ्या गोष्टींना मिथ्या म्हणतात. विवेक का, म्हणजे सत्य मिथ्या आपण का गोष्टी समजून घेतोय? त्या मिथ्याला माया असं पण दुसरं म्हटलं जातं. सत्यासत्य विवेक मध्ये जर का अध्यात्माच्या पद्धतीने जर का आपल्याला साधना करायची असेल, तर हळूहळू सत्याबद्दल आपल्याला आधार वाटला पाहिजे, आणि मिथ्या जी आहे त्या मिथ्या ह्या गोष्टी त्याबद्दल आपल्याला हळूहळू त्याची आसक्ती कमी करता आली पाहिजे. आता वैराग्य म्हणजे आपल्याला असं वाटतं की हिमालयात जायला पाहिजे, भगव्या कपड्यात बसायला पाहिजे, असं काही नाहीये. अगदी आपल्याला आपल्या संसारात रोजच्या जीवनात राहून सुद्धा वैराग्य वृत्ती ठेवता येते.
आता आपलं घराचं उदाहरण घेऊ. आपण स्वतः घर बांधलेलं आहे, मोठा फ्लॅट घेतलेला आहे, त्या घरात आपण राहतो. आणि ह्या घरासंबंधी वैराग्य कसं ठेवायचं, तर त्यासाठी 2 संकल्पना लक्षात ठेवल्या पाहिजे: संगत्याग आणि वस्तुत्याग. संगत्याग आणि वस्तुत्याग ह्या 2 संकल्पना समजल्या ते आपल्याला घरासंबंधी वैराग्य कसं ठेवता येतं ते बघा. आपण घर बांधतो, घर बांधल्यानंतर आपण वास्तुपूजा करतो, त्याचं फर्निश करतो, लोकांना बोलवतो, हे करतो ते करतो, आणि मग त्या घराबद्दल आपली स्वामित्वाची भावना असते. हे माझं घर आहे. आधी फक्त स्वामित्वाची भावना असते. त्याच्यामध्ये आपण काही वर्ष राहतो, आपल्या अनेक आठवणी त्या घराशी जुळतात, त्या घरामध्ये आपले अनेक चांगले प्रसंग, वाईट प्रसंग सगळे निर्माण होतात, आणि मग त्या घराच्या बद्दल आपलं स्वामित्व जे असतं ते ममत्व पण निर्माण होतं, की आधी मी मालक आहे, आता हे माझं आहे, त्याचा संग निर्माण होतो. स्वामित्व ह्याचा अर्थ मालकीचा हक्क, आणि ममत्व म्हणजे प्रेम म्हणतात किंवा आसक्ती म्हणतात ते. आता मालकीचा हक्क सोडण्याची काही गरज नाहीये, म्हणजे हा जो वस्तू त्याग करण्याची गरज नाही. घर सोडायला नको, घर आपल्या नावावरच पाहिजे. दरवर्षी ते आपण म्युन्सिपाल्टीमध्ये जाऊन ते चेक पण करायला पाहिजे आपल्या नावावर, काय नाही, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. पण हा संगत्याग म्हणजे त्याच्याबद्दल जे आपल्याला प्रेम, आसक्ती वाटतं, ते माझं वाटतं, आणि त्याच्याबद्दल आपली जी काही गुंतवणूक होते, भावनिक गुंतवणूक, ती आपल्याला कमी ठेवता आली पाहिजे. म्हणजे वैराग्याचा विचार करताना नेमकं काय टाकायचं हे लक्षात यायला पाहिजे. घर सोडावं किंवा घराची मालकी सोडावी किंवा घराचा मेंटेनन्स करू नये असं नाही. घर उत्तम ठेवावं, परंतु त्याच्यात आपलं जे मन गुंततं ते नको, त्याला आसक्ती म्हणतात ती नको. कारण ते जे घर आहे ते घर कायमचं टिकणार नाहीये, किंवा ते घर जरी कायमचं टिकणार असेल तर आपण त्याच्यात कायमचं टिकणार नाहीये. कारण शेवटी अशी कधीतरी वेळ येते, किंवा लोक म्हणतात की यांना लवकर हलवा, कधी येते वेळ तर सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे घर हे आपल्या काय म्हणतात ते ममत्वाचा विषय नसला पाहिजे. ह्याला थोडक्यात वैराग्य असं म्हणतात. म्हणजे जगात राहायचं, मन गुंतून राहणं हा जो एक प्रकार आहे त्याला ममत्व म्हणतात. आणि ही जी मनातली छटा आहे त्याचा त्याग म्हणजे वैराग्य वृत्ती. म्हणजे ह्याला म्हणायचं वस्तूचा त्याग नाही, संघाचा त्याग. वस्तू त्याग नको, फक्त संघाचा त्याग पाहिजे. मालकी हक्काचा त्रास नको, फक्त ममत्वाचा त्याग पाहिजे. आणि ह्याला अशा पद्धतीने आपल्याला व्यवहारामध्ये सुद्धा ह्या वैराग्याची विचार करता येईल. आणि परमार्थ क्रमविकास किंवा प्रगती साधताना किंवा मोक्ष साधना करताना एक मोठा पॅराडॉक्स आहे. आपल्याला जे अत्यंत प्रिय वाटतं, जे आपल्याला जवळचं वाटतं, ते सगळं आपल्या परमार्थाच्या आड येतं. कारण जे अत्यंत प्रिय असतं त्याच्याबद्दल आपल्याला महत्व असते, मालकी असतं, हक्क असते, आपल्याला त्याच्याबद्दलची खूप आसक्ती असते. मग घर असेल, दार असेल, वस्तू, व्यक्ती, मान, सन्मान, अधिकार, पद, या सगळ्या गोष्टी आहेत. आता पद, अधिकार जो आहे, कोणीतरी एखादा कलेक्टर असेल किंवा एखादा मंत्री असेल, ते मंत्रीपद गेल्यानंतर सुद्धा तो माजी मंत्री लिहितो किंवा माजी कलेक्टर लिहितो, रिटायर्ड कलेक्टर असं लिहितो त्याच्या दरवाजा प्लेटवर. ही जी गोष्ट आहे की आपल्याला त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये गुंतून जातो. अशा पद्धतीने ही वैराग्याची संकल्पना आहे. आता ह्या सगळ्या प्रयत्नात म्हणजे हे जे साधन चातुष्ट आपण बघितलं आणि त्यातलं शमाधी षटक थोडक्यात बघितलं, शमदम, उपरम, श्रद्धा, समाधान आणि तितिक्षा, त्याच्यातलं हा एक भाग श्रद्धा आहे, त्याच्यावर आपण विचार करतोय. आणि श्रद्धा कशाला म्हणतात की आपण ज्यांना गुरु मानतो ते गुरु जे समाजासाठी झिजले ते संत, आणि ज्या पद्धतीने संतांनी जीवन आखलं किंवा श्री गुरु आपलं जीवन आखतात किंवा गुरु सद्गुरु जे आपल्या वागतात, ते मूळ शास्त्र, वेदांत शास्त्र, ह्या सगळ्यावर 100% विश्वास ठेवून आचरण करण्याला श्रद्धा म्हणतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रोहन आहेत. ह्या गोष्टी अत्यंत काय म्हणतात ते त्या काळच्या ऋषी मुनींनी त्यांच्या अत्यंत उच्च स्थितीमध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि त्यांनी फक्त इतरांच्या कल्याणासाठी त्या कुठल्याही अपेक्षा न ठेवता मानलेल्या आहेत.
अशा त्या गुरूंच्या गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात जगणारे संत, आणि ते संत जे असतील ते संत, या संतांचा विचार, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्यांनी जे आदर्श निर्माण केलेले आहेत त्याच्यावर श्रद्धा असेल तर आपल्याला खऱ्या पद्धतीने श्रद्धा वाटेल. आता ईश्वरावर सुद्धा बरेच लोक म्हणतात ईश्वर आहे का नाही, कोणी म्हणतात ईश्वरावर रिटायर करा. पण ह्या सगळ्या विश्वाचा जो कोणी करता आहे, जो कोणी करविता आहे, त्याचं नाव ईश्वर आहे. तो सगुण आहे, पण तो निराकार आहे. परंतु आपल्याला काही कळत नाही आणि ईश्वराला सगळं कळतं, तरी सुद्धा जीव म्हणतो की मला एखादी गोष्ट पटत नाही किंवा ईश्वराच्या आज्ञा मला पटत नाही. म्हणून कोणी पाहिलंय, कुणाला माहितीये, हा जो एक प्रकारचा, म्हणजे ह्याचा अर्थ विचार करू नये असं नाही, विचार करावा, परंतु विचाराच्या सुद्धा मर्यादा आहेत, बुद्धीच्या मर्यादा आहेत. आपण मागच्या वेळेला पण बघितलं, बुद्धीला मर्यादा असतात. आणि म्हणून ज्यांच्या बुद्धी ह्या प्रज्ञा स्थितीमध्ये होत्या किंवा ऋतंभरा स्थितीमध्ये होत्या, त्यांनी जे विचार मांडले त्याच्यावर आपली श्रद्धा असणं आवश्यक आहे. आणि श्रद्धा आपल्याला व्यवहारात पण लागते. आपण असं काय नाही की व्यवहारात श्रद्धा ठेवत नाही. आपण आजारी पडल्याने डॉक्टरांकडे जातो. त्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर बाहेर थांबतो थोडा वेळ, त्या नंबर आला की आपण जातो. डॉक्टर तपासतात, निदान करतात, आणि ते निदान गेल्यानंतर ते औषधं देतात आणि आपण पूर्ण श्रद्धेने ते औषधं घेतो आणि बऱ्याच वेळा आपल्याला बरं पण वाटतं. आता पण जर का आपण प्रत्येक वेळेला असं म्हणतं की हे तुमचं निदान बरोबर कशावरून आहे, तुम्ही जे औषध दिलंय ते योग्य कशावरून आहे, आता ही ज्या गोळीवर तुम्ही जे औषध म्हणताय ते आहे का या गोळीत नक्की, अशा पद्धतीने जर का शंका काढत बसलं आणि त्याने औषध घ्यायचं नाकारलं तर काय होईल? दुखणं तर बरं होणार नाही आणि त्याचे जे परिणाम पुढे व्हायचे ते होईल. म्हणजे त्या ठिकाणी पारखून घेतलेल्या आपल्या डॉक्टरांच्यावर श्रद्धा ठेवायला लागते. आपण ती ठेवतो. रेल्वेमध्ये आपण जातो, त्या रेल्वेचा प्रवास व्यवस्थित होणार ही आपली श्रद्धा असते म्हणून आपण जातो. विमानाच्या प्रवासाने जातो. ऍक्सिडेंट होत नाहीत का? ऍक्सिडेंट होतात, परंतु आपण श्रद्धा बाळगतो. आणि व्यवहारात सुद्धा प्रत्येक ठिकाणी पदोपदी विश्वास, श्रद्धा या सगळ्या गोष्टींचं अवलंबन केल्याशिवाय आपल्याला जीवनात एकही पाऊल पुढे टाकता येणार नाही. म्हणून व्यवहारासारख्या सामान्य गोष्टीमध्ये सुद्धा जर का श्रद्धा अनिवार्य आहे, तर जे अत्यंत सूक्ष्म आहे, जे अत्यंत श्रेष्ठ आहे, जे अत्यंत पुरातन आहे, जे अत्यंत वर्षानुवर्ष लोकांनी आणि संतांनी अनुभवलेलं आहे, त्या गोष्टीवर श्रद्धेची आवश्यकता किती असेल याचा आपण विचार करायला पाहिजे. काय आहे श्रद्धा आपल्याला का ठेवायला लागते? ईश्वर म्हणा किंवा मोक्ष म्हणा, ह्या सगळ्या संकल्पना ज्या आहेत ना, त्या समजून घेण्यासाठी आपल्याला आपली बुद्धी किंवा आपली जी प्रमाणं असतात ती उपयोगी पडतात. ह्या आत्म्याला स्वसंवेद्य म्हणतात. स्वसंवेद्य म्हणजे जे प्रमाणाने कळत नाही. प्रमाण म्हणजे हा एक आध्यात्मिक संबंध आहे. ते यथार्थ ज्ञानाचं साधन आहे, निकष असं म्हणता येईल. एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी काय काय करता येईल असे निकष असतात. त्या निकषावर आपण ती गोष्ट आहे ती जाणून घेतो आणि मग आपण म्हणतो हा हे बरोबर आहे. पण हे आत्म्याबद्दल होत नाही, कारण आत्मा कुठल्याही निकषाने जाणून घेता येत नाही. त्यातली 3-4 महत्वाचे आहेत, 9 निकष आहेत. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती, अनुपलब्धी, संभव, अतीय आणि चेष्टा अशी 9 परिणामं दिलेली आहेत की ह्या कुठल्या तरी परिणामात दिसलं तर आपल्याला त्या वस्तूचं ज्ञान होतं. पण आत्मरूप हे स्वसंबंधी असल्यामुळे कुठल्याही प्रमाणाने कळत नाही. 1-2 उदाहरणं बघू. कुठली प्रमाण आहेत की आपल्याला ज्ञानेंद्रिय म्हणजे आपल्या डोळे, कान, नाक ह्या सगळ्या जे ज्ञानेंद्रिय आहेत त्याच्या समोर वस्तू आली की त्या ज्ञानात त्या वस्तूचं आपल्याला ज्ञान होतं, ते थेट ज्ञान मिळतं. म्हणजे डोळ्याने झाड पाहतो किंवा आपण आवाज कानाने ऐकतो, तोंडाने चव घेतो, की प्रत्यक्ष प्रमाण झालं. एक अनुमान प्रमाण आहे, म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण नाही परंतु अनुमानाने घेतलेला निष्कर्ष आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी धूर सुटला असेल
धुराचा तिथे लोट आला असेल तर आपल्याला वाटतं की अग्नीचा अंदाज झाला. म्हणजे अग्नी आपण बघितलेलं नाही, पण धूर पाहून आपण अंदीचा. असे अनेक प्रमाण आहेत. या प्रत्येक प्रमाणामध्ये आपल्याला जायला नको. एक आहे चेष्टा म्हणतात त्याला, गेस्चर म्हणतात. म्हणजे आपण व्यक्ती काही बोलत नाही किंवा काही सांगत नाही, परंतु त्याच्या शरीराच्या किंवा हाताच्या हालचालीतून आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात, व्यक्त होतात, ज्याला बॉडी लँग्वेज म्हणतात. हे एक प्रमाण आहे. पण अशी सगळी 8-9 जी प्रमाणं आहेत त्या प्रमाणांनी आत्मरूप कळत नाही, कारण आत्मरूप हे स्वसंवेद्य आहे. मग स्वसंवेद्य म्हणजे काय? आपण श्रद्धेने अंतिम सत्य म्हणजे आत्मज्ञान आपल्याला जाणता येईल का याचा विचार करतोय, आणि ते आपल्याला जाणता का येत नाही त्याचा आपण विचार करतोय. तिथे आपण भावभावनांचा विचार केला, इथे आता प्रमाणांचा विचार करतोय. स्वसंवेद्य म्हणजे स्वतःला स्वतःचा अनुभव आणून देणारं, जे केवळ अंतरात्म्याला किंवा स्वतःच्या जाणीवेला कळू शकतं. हे तत्व मन, बुद्धी आणि अहंकाराच्या पलीकडे असून बाह्य साधनं किंवा शब्दांनी जाणता येत नाही, तर ते अनुभवाचा विषय असतो. आता एक वाक्य आहे की काल रात्री स्वप्नात मला काळी गाय दिसली. हे जर का मी वाक्य केलं तर तुम्ही म्हणाल ते कसं सिद्ध करा भाऊ, कसं सिद्ध करता येईल? तर नाही सिद्ध करता येणार. हा अनुभवाचा विषय. अनुभवाचे जे विषय असतात त्याला आपल्याला सिद्ध करता येते. स्वतः स्वसंवेद्य, स्वतःलाच फक्त जाणता येण्यासारखी असेल त्या गोष्टी आपल्याला सिद्ध करता येते. आणि म्हणून जेवढी सूक्ष्मता जास्त असते तितकी स्वसंवेदता जास्त असते, आणि जेवढी स्वसंवेदता जास्त असते तेवढी श्रद्धेची गरज जास्त असते. जे ज्ञानेंद्रियाला कळत नाही, जे कुठल्याही प्रमाणानं कळत नाही, त्यांना स्वसंवेद्य म्हणतात. आणि म्हणून ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच हा शब्द वापरलाय, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. जे आद्य आहे, जे वेदांनी प्रतिपादन केलेलं आहे, जे स्वसंवेद्य आहे, त्या आत्मरूपाचा जय जयकार स्वामीजी या ज्ञानेश्वरांनी पहिल्याच ओवीत केलेला आहे. आणि इथेच आत्मरूप स्वसंवेद्य असं ठाकून टाकलेलं आहे. ते वेद्य आद्य आहे, वेद प्रतिपाद्य आहे, आणि हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं तर त्याच्यावर आपला विश्वास पाहिजे, त्याच्यावर आपली श्रद्धा पाहिजे. आणि म्हणून ह्या आत्मरूपासाठी श्रद्धेची खूप आवश्यकता आहे. आता आपल्याला नेहमी मुळाबद्दल आकर्षण असतं. बघा, आपलं कुळ आहे, या कुळाचा आद्य पुरुष कोण आहे ते आपल्याबद्दल आपल्याला नेहमी एक म्हणजे प्रत्येक वेळेला कळतच असं नाही, परंतु मग त्याचं हे तयार करतात. एखाद्या कुठल्या तरी गोत्राचे कुठली लोक आहेत, त्यांचा मूळ पुरुष कोण आहे, तर मूळ गोष्टीबद्दल आपल्याला आकर्षण असतं. पण कुळाचा आद्य पुरुष जो असतो तो जरी आद्य असला तरी कालांतराने नष्ट होतो, म्हणजे तो येतो आणि जातो. परंतु सर्वात आद्य असलेला जो आत्मा आहे तो येत नाही आणि जात नाही, कारण तो त्रिकाला बाधित असा आद्य आहे. आणि आत्म्याचं हे आद्य आणि स्वसंवेद्य रूप जरी आपल्याला कळत नसलं तरी त्याचा अनुभव घेणं शक्य असतं, आणि तो संतांनी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला असतो. तो अनुभव ते त्याबद्दल घेतात, ते आपल्याबद्दल सांगतात. त्याला माहितीये की हे जे ज्ञान आहे ते ज्ञान अत्यंत महत्वाचं आहे, आपल्याला त्याचा खूप आनंद झालेला आहे, आपल्या जीवनात खूप कृतार्थता आलेली आहे. म्हणून सगळ्यांना ती कृतार्थता मिळावी म्हणून हे ज्ञान संत आणि साधू आणि शास्त्र आणि सद्गुरू कुठल्याही अपेक्षेशिवाय आपल्या समोर मांडत असतात, आणि ते मांडतायत आपल्या कल्याणासाठी मांडतायत. आणि तिथे आपली श्रद्धा नसेल तर श्रद्धेशिवाय त्याला पर्याय नाही. आणि म्हणून परमार्थामध्ये, आध्यात्मिक प्रगतीमध्ये, पारमार्थिक प्रगतीमध्ये श्रद्धेचं स्थान जे अत्यंत महत्वाचं आहे, आणि त्याशिवाय आपल्याला परमार्थात प्रगती साधता येत नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम असं गीता सांगते. काय त्याचं कारण आहे तर त्याच्यावर ते असं म्हणतात की आत्मज्ञानासाठी वेद, संत आणि गुरु यांच्यावर श्रद्धा ठेवून ते सांगतील त्याप्रमाणे जाण्याशिवाय दुसरा पर्यायच उपलब्ध नाही. तिथे श्रद्धा ही अनिवार्य आहे.
आपण श्रद्धा योगाचा अभ्यास करत असताना श्रद्धा ही संकल्पना जीवनामध्ये कशी अनिवार्य आहे ती समजून घ्यायला थोडी अवघड असली तरी आपल्याला आपल्या पूर्वपुण्याईनी आपल्याच ऋषीमुनींनी संतांनी आणि गृहस्थांनी ज्ञानी लोकांनी हे सगळं आपल्याकडे मांडून ठेवलेलं आहे ते आपण बघतो. आता ब्रह्म हे अंतिम सत्य आहे आणि ब्रह्माशिवाय बाकी सगळ्या मिथ्या आहे असं जे म्हणतात ते ब्रह्म म्हणजे काय तर ब्रह्म म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्या अध्यात्मामध्ये किंवा पारमार्थामध्ये 5 गोष्टीच आपल्याला समजायला लागतात आणि त्या 5 गोष्टी पूर्ण समजल्या आणि त्याचा अनुभव घेतला की अध्यात्म येतं असं म्हणतात. त्यात ब्रह्म आहे, माया आहे, ईश्वर आहे, जीव आणि जगत आहे. आपण स्वतःला आयडेंटिफाय करतो आपल्या नावानी, आपल्या हुद्द्यानी, आपल्या स्टेटसनी, परंतु आपलं मूळ अस्तित्व जन्माच्या वेळेला फक्त एक जीव म्हणून असतं. त्याला नाव वगैरे सगळं नंतर येतं, त्याला आई वडील नंतर असतात, परंतु एक जीव जे आहे तो जीव हे मूळ अस्तित्व आहे. आणि जीवाचा जन्म का होतो तर कुठल्या तरी वासनेमुळे निर्माण होतो आणि ह्या जीवाच्या मध्ये त्याच्या अंतःकरणामध्ये राहणारा अत्यंत सूक्ष्म आत्मा हे त्या जीवाचं अधिष्ठान आहे. हे दृश्य विश्व जे आध्यात्मिक संकल्पनेत मायेमुळे उत्पन्न होतं ते सतत बदलणार आहे, परिवर्तनशील आहे आणि आत्मज्ञानानंतर हे मिथ्या असल्याचं आत्मज्ञानी लोकांना समजतं, त्याला जगत म्हणतात. ईश्वर म्हणजे ह्या जगाचा निर्माता, तो सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, हे सगळं विश्व चालवणार आहे, अशा पद्धतीचा ईश्वर आहे. त्याला मायायुक्त ब्रह्म म्हणतात. म्हणजे मूळ ब्रह्म जे होतं ते निर्गुण, निराकार, अनंत, एकमेव शाश्वत, त्याला परब्रह्म म्हणतात. त्याला जन्म नाही, तो आदी आहे, अनंत आहे, ते कायम आहे, ते सच्चित अनंत आहे. आता ह्या ब्रह्माची जेव्हा एकोहम बहुश्याम, मी असावं आणि माझ्या अनेक रूपात मी असावं, अशी जेव्हा तिथे एक इच्छेचा तरंग उठला, त्याच क्षणाला माया नावाची एक विश्व निर्मिती करणारी शक्ती त्या ब्रह्मातून उत्पन्न झाली. आता ब्रह्मातून उत्पन्न झाली हे फक्त बोलायला म्हणायचं, ऍक्च्युली ब्रह्माचं अस्तित्वच नाहीये, परंतु त्या संकल्पामध्ये ही माया आणि मग त्या मायेने विश्वाची निर्मिती झाली शक्ती. अशा पद्धतीने ब्रह्म, माया, ईश्वर, जगत आणि जीव या संकल्पना अध्यात्मामध्ये समजून सांगितलेल्या आहेत. आज आपला तो विषय नाहीये, आपण श्रद्धेचा विचार करतोय. तैत्तरीय नावाचं उपनिषद आहे. त्या उपनिषदामध्ये जेव्हा शिष्य गुरुगृहातून बाहेर पडतो, म्हणजे त्याचं शिक्षण होतं आणि तो आता आपल्या घरी जाण्यासाठी जेव्हा बाहेर पडतो, त्याला जेव्हा तो गुरु उपदेश करतात त्या तैत्तरीय उपनिषदात, त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे, श्रद्धया देयम भिया देयम, श्रद्धया देयम भिया देयम. म्हणजे काय, तुम्ही श्रद्धेने दान करा, श्रद्धेने अर्पण करा, भयपूर्वक द्या. भयपूर्वक द्यायचा अर्थ आपण समजून घेऊ. श्रद्धेने दान करा म्हणजे काय, म्हणजे शिष्याला गुरुनी काय उपदेश केलेला आहे तैत्तरीय उपनिषदात, की तुम्हाला जे काही द्यायचं असेल त्याच्याबद्दल आदर असणं आवश्यक आहे. दिल्याबद्दल अहंकार नको. त्यांनी घेतलं त्याच्याबद्दल कृतज्ञता हवी, अरे मला ह्याच्यामुळे देता आलं, अशा पद्धतीचे आदर असणं आवश्यक आहे. म्हणजे एखाद्या सत्पुरुषाला, एखाद्या चांगल्या कार्याला आपल्याला काही द्यायचं असेल तर आदराने आणि नम्रतेने द्यावं, म्हणजे त्यांच्या विषयीच्या पूर्ण श्रद्धेने द्यावं. मला काहीतरी द्यायला हवं अशा विचाराने द्यावं. आणि भियादेयम मध्ये काय सांगितलंय, भियादेयमचा अर्थ आहे मला आता दिलं त्याच्यापेक्षा अधिक उत्तम दर्जाचं देता आलं पाहिजे, हा भाव आहे. म्हणजे इथे पूर्ण नम्रता आहे, दिलेलं आहे ते नम्रतेने दिलेलं आहे आणि मला अधिक चांगल्या पद्धतीने, अधिक चांगल्या भावाने आणि अधिक चांगल्या पद्धतीचं देता आलं पाहिजे. ही अहंकार निवृत्तीची विचारसरणी भियादेयम मध्ये अभिप्रेत आहे. इथे आदर आहे आणि ते आपल्याकडून काहीतरी स्वीकारत आहे, त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड आहे, कृतज्ञता आहे, थँक्यू म्हणणं आहे.
देण्याचा व जे दिलं गेलं त्याचा अहंकार निर्माण होता, अधिक द्यावं असं वाटणं, हा श्रद्धया देयम आणि भिया देयम या उपनिषद, म्हणजे श्रद्धेचा जो भाग आहे तो श्रद्धेचा आपल्याला काय अर्थ आहे ह्या उपनिषदाच्या वचनावरून कळतं. आता मग श्रद्धा ठेवायची तरी कुठे? तर त्या दोन गोष्टी आहेत. श्रद्धेची 3 स्थानं आहेत. बघितले आपण, शास्त्र, संत आणि गुरु, ही 3 साधं आहेत. आत्मा आहे ही श्रद्धा आपली असली पाहिजे मुळात. आणि तो कसा आहे? तो वेदांत सांगितला तसाच तो आहे. म्हणजे जीव, जगत, ईश्वर, माया, ब्रह्म या संकल्पनेमध्ये एकमेव जे ब्रह्म आहे ते सत्य आहे आणि बाकी सगळ्या मिथ्या आहेत. ते का सत्य आहे? इतर का गोष्टी मिथ्या आहेत? सत्य म्हणजे काय, मिथ्या म्हणजे काय, हे सगळं वेदात सांगितलेलं आहे. तो आता आपला विषय नाही, पण वेदात सांगितलेला तसा आहे आणि तो आत्मा आहे. आणि ह्या सगळ्या अस्तित्वामध्ये ब्रह्म हेच एकमेव सत्य आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी मिथ्या आहेत. हा जो भाग आहे हा आपल्या विचारांसुद्धा पटकन कळणार नाही, कारण आपण ज्या पद्धतीने सगळं जीवन जगतो त्या पद्धतीने हा विचार खूप दूर राहतो. आणि म्हणून हा अत्यंत सूक्ष्म विचार आहे. त्याच्यासाठी सूक्ष्म साधना लागते आणि ही सूक्ष्म साधना स्थिर होण्यासाठी आपल्याला योग्य ठिकाणी श्रद्धा लागते. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या हा जो भाग आहे, जे शंकराचार्यांचं, आदि शंकराचार्यांचं मूळ सिद्धांत वाक्य आहे या अद्वैत वेदांताचं, त्याच्यासाठी त्यांनी एक हे षटक रचलेलं आहे, आत्मषटक ज्याला म्हणतात. ते आत्मषटक आपल्याला शक्य झालं तर आपण समजून घेऊया. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं मी कोण आहे आणि मी कोण नाही. त्या 6 काहीतरी मला वाटतं त्याच्यामध्ये ही आहेत पद, म्हणजे काय म्हणतात, श्लोक आहेत. त्या 6 श्लोकांपैकी 5 श्लोकामध्ये मी कोण नाही त्यांनी सांगितलेलं आहे आणि 6व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मी कोण आहे. म्हणजे आपण नेहमी ध्यान करताना कोहम आणि सोहम वापरतो. त्यातलं सोहम म्हणजे मी आत्मा, तो आत्म्याचा सम आहे आणि कोहम हा जीवासाठी, जगासाठी सगळ्या गोष्टीचा अवलंबून आहे. आपल्याला तो भाग कधी कधी विस्ताराने जर शक्य झाला तर समजून घेऊया. आणि हा श्रद्धेचा विचार आपल्याला करायचा आहे. आता आपण थोड्याशा 5-10 विषय पूर्ण घेऊन आपल्या ध्यानाकडे जाऊया, कारण आपल्याला 1 तासाची मर्यादा पाळायची. पण गीतेमध्ये अर्जुन आणि भगवंत ही गुरुशिष्य योजी आहे आणि ह्या गुरुशिष्य जोडीची जी काही शिक्षणाची प्रगती झाली किंवा अर्जुनाने प्रश्न विचारले आणि श्रीकृष्णाने उत्तरं दिली, त्या सगळ्या गोष्टीमध्ये श्रद्धा कुठे आली? तर भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये अर्जुन भगवंताला म्हणतात, शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम. मा शाधी म्हणजे तू मला उपदेश कर, मी तुला शिष्य भावानी शरण आलोय. म्हणजे 2ऱ्या अध्यायामध्ये जेव्हा अर्जुनाला अनेक प्रश्न पडलेले असतात आणि त्या प्रश्नाने त्याचं मन आणि तो भंडावून गेलेला असतो आणि त्याचा पूर्ण एक प्रकारचा त्या काय म्हणतात त्या वाईट स्टेजमध्ये तो गेलेला असतो, मनाच्या आणि शरीराच्या. त्या ठिकाणी तो शेवटी सांगतो की मला अनेक गोष्टी वाटतायत, मला यात नक्की वाटतायत, परंतु मला कळत नाहीये मला नक्की काय हवं आहे आणि काय नको ते आणि काय योग्य ते अयोग्य. मी तुला शिष्यभावाने शरण आलेलो आहे. ही श्रद्धा आहे. पण ह्या विनंतीमध्ये परिपूर्णता नाही, ती अत्यंत प्राथमिक स्तरावरची सुरुवातीची श्रद्धा आहे. म्हणजे जेव्हा आपण प्रत्यक्ष ठिकाणी एखाद्या ठिकाणी जातो आणि श्रद्धा ठेवतो, म्हणतो की आपला विश्वास आहे, आणि त्यावेळेला आपण श्रद्धा ठेवलेलं असतं, परंतु ही प्राथमिक स्तराची. मग भगवद्गीतेतली खरी श्रद्धेचं वचन कुठलं आहे? तर पुढे 18व्या अध्यायामध्ये अर्जुन म्हणतो, नष्टो मोहम स्मृतिर्लब्धा प्रसादान मया च्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनं तव. करिष्ये वचनं तव हे खरं, हे स्वीकारणं म्हणजे खरी श्रद्धा आहे. करिष्ये वचनं तव म्हणजे काय? माझा पूर्ण निश्चय झालेला आहे, अर्जुनाच्या श्रद्धेचा पूर्ण विकास झालेला आहे आणि त्या श्रद्धेच्या विकासातून, त्या भावनेतून, त्या भावातून, त्या स्थिर भावातून तो कृष्णाला 18व्या अध्यायात सांगतो की करिष्ये वचनम तम, मी तू सांगितल्याप्रमाणे सगळं करणार आहे. आता ह्या ठिकाणी हाय जेव्हा उद्गार त्या अर्जुनाच्या मुखातून निघाले, तोंडातून निघाले,
म्हणजे कृष्णाच्या उपदेशाविषयी प्रथम अर्जुनाचा जो श्रद्धा जो होता तो विश्वास आधारित श्रद्धा होती. नंतर अनेक प्रश्न विचारून अनेक प्रश्नानंतर आणि 11व्या अध्यायातील विश्वदर्शन घेतल्यानंतर आणि 13 ते 18 अध्यायातून सगळ्या या विश्वाची निर्मिती त्याचं ज्ञान घेतल्यानंतर मग 18व्या अध्यायात अर्जुनाला वाटतं की भगवंताचं सांगणं योग्य आहे. त्याचा 100% निश्चय झाला आणि या निश्चयाचं कृतीला श्रद्धा असं नाव आहे. आणि अशा प्रकारची श्रद्धा असेल तर त्याच्यातून आत्मज्ञान निर्माण होऊ शकतं. या ठिकाणी काही गोष्टी आपल्याला याच्याबद्दलच्या आजच्या पाठातल्या राहिलेल्या आहेत, परंतु आपण या ठिकाणी आज थांबूया आणि ध्यानाकडे जाऊया. आपण आज श्रद्धेचा विचार करत असताना श्रद्धा ही आध्यात्मिक संकल्पना कशा पद्धतीने आवश्यक आहे आणि ती जर का आपण योग्य पद्धतीने स्वीकारली तर आपल्याला आपल्या गुरूंचा, आपल्या शास्त्रांचा आणि आपल्या संतांच्या शिकवणीचा जास्तीत जास्त फायदा आपल्या जीवनात कसा करून घेता येईल हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्या ठिकाणी आपण आता ध्यानाकडे जाऊया. मागच्या वेळेला आपण गणेश मंत्र ध्यान केलं होतं. आजही तेच आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपण या ध्यानाच्या स्थितीमध्ये स्वतःला न्यावं. शांत व्हा. एका ठिकाणी जिथे बसला असाल त्या ठिकाणी पाठीच्या कडाला ताट ठेवा. डोळे मिटा किंवा उघडे ठेवा, परंतु एक चित्त एकाग्र करा आणि या ठिकाणी आपण गणेश मंत्रावर ध्यान करणार आहोत. साधारणतः 12 ते 10-12 मिनिटाचं ध्यान आपण घेऊया. मी सुरू करतो. आपण मनाने हे संकल्प, मनाच्या कल्पनेने हे सगळं बघा. शक्य असेल तर मी हा शेअर पण करतो व्हिडिओ. देव ही माणसाला वर्तन मूल्य शिकवणारी मानसशास्त्रीय प्रतीके आहे. द म्हणजे देणारा आणि एव म्हणजे फक्त देणारा तो देव. देणं हा देवगुण माणसानेही बाळगावा. श्लोक, स्तोत्र, मंत्र यांच्या माध्यमातून देवगुणांचे स्मरण करावे आणि त्याप्रमाणे वर्तन करण्याचा निश्चय करावा. मनावर, मेंदूवर आणि शरीरावर योग्य तो संस्कार करण्याची ही सुंदर अशी प्रक्रिया आहे. गणपती हा गुणपती असल्याने गणांचा नेता झाला. मातृपितृभक्ती, सत्य, ज्ञान, कष्ट, निस्वार्थ, नम्रता, एकाग्रता असे अनेक गुण श्री गणेशात आहेत. निश्चय, एकाग्रता, स्मरणशक्ती आदी गुणांच्या वृद्धीसाठी गणेश तत्वावर एकाग्रता आणि ध्यान केल्यास लाभ होतो. गणेश ध्यानाची सोपी पद्धत येथे दिली आहे. मनशक्ती व मनशांतीसाठी ही अतिशय उपयुक्त ध्यान पद्धत स्वामी विज्ञानानंद यांनी सुचवली आहे. उत्कृष्ट अनुभवासाठी सत्कृत्य आणि निस्वार्थ कामाची जोड देणे आवश्यक आहे. हे ध्यान किमान 12 मिनिटे करावे. हे ध्यान करताना जागा व वेळ निश्चित करावी. सुरुवातीला शांत बसावे. संपूर्ण शरीर शिथिल करून श्वासावर मन एकाग्र करावे. आपली आवडती कुठलीही गणेश मूर्ती किंवा गणेशाचे चित्र डोळ्यासमोर आणावे. सोपेपणासाठी एक गणेशाची प्रतिमा येथे दिली आहे. डोळ्यासमोर आणलेली गणेशाची प्रतिमा ओम गंग गणपतये नमः या मंत्रासह भव्य होत जाते आहे आणि संपूर्ण विश्व व्यापते आहे अशी कल्पना करावी. त्यामुळे मनाच्या अनंतत्वाचा अनुभव येईल. कालांतराने मूर्ती लहान होत जाते आहे आणि अखेरीस त्याचे रूपांतर बिंदुरूप होते आहे आणि शेवटी शून्य रूप होते आहे अशी कल्पना करावी. अशी कल्पना करता करता शून्यात विरून जाण्याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल. ध्यानासाठी शुभेच्छा. Oh
हरिओम. या ठिकाणी आपली ही ध्यानाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आपण आता शेवटच्या प्रार्थनेकडे वळतो आहोत. आत्मचिंतन प्रार्थना. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसे बनले आहे. माझ्या यापुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल मी इतरांना दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ही शांती मला आताही मिळत आहे. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु. सर्वांना धन्यवाद आणि सर्वांना नमस्कार. हरिओम. 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 हरिओम.